अचानकच तुमच्याही कोंबड्यांची जर काय पाय लंगडे होत असतील किंवा त्यांच्या पायांच्या गुडघ्यापासून ते वाकडे होऊन कोंबड्यांना चालण्यास त्रास होत असेल तर हे कशामुळे होते आणि याचे नक्की कारण काय आणि यावरती काय उपाय करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक माने, मी गावरान कुक्कुटपालन करतो. तर तुमच्याही शेडवरती जर कोंबड्यांचे पाय लंगडे होत असतील तर याचे मुख्य कारण असं आहे की जे काही कोंबड्यांना खाद्यामधून जे काही कॅल्शियमची गरज आहे किंवा त्यांच्या वाढीसाठी जे काही कॅल्शियम त्यांच्या शरीराला लागणार आहे तर ते आपल्या खाद्यामधून त्यांना योग्य प्रकारे मिळत नाही. त्यामुळे त्यांची जी काही पायांची हाडे आहेत तर ते कमकुवत होतात आणि त्यामुळे काय होते की जे कोंबड्यांचे वजन आहे तर तेही योग्य प्रकारे वाढत नाही. आपण खाद्य तर भरपूर घालतो पण त्यांची वाढ म्हणावी तशी होत नाही आणि पायापासून जर काही कोंबड्या लंगडे होत असतील तर त्यांचे हाडं कमकुवत होतात. तर त्याचबरोबर कॅल्शियमबरोबरच जे काय आपल्या व्हिटॅमिन डी जे काय आहे त्यांना जे हाडांसाठी महत्त्वाचे असते ते आपल्याला सूर्यप्रकाशाद्वारे मिळते. तर ते आपल्या शेडमध्ये योग्य प्रकारे सूर्यप्रकाश पोहोचत नसल्यामुळेही अशा प्रकारचा आजार होऊ शकतो. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये ही जी काही आपली कोंबडी आहे तर ती कोंबडी तिच्या पायावरती कशा प्रकारे उभी आहे. तिचे जे काही पाय आहेत तर ते पायांना हा आजार झाला आहे. तर तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे तुमच्याही शेडवरती जर कोंबड्यांना हा आजार होत असेल तर तुम्ही जे काही कॅल्शियमचे प्रमाण आहे खाद्यामध्ये तर ते वाढवले पाहिजे. तर नेमकं काय वाढवायचं आहे की जे काय व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे या औषधाचा वापर तुम्ही कोंबड्यांना पाण्याद्वारे देऊ शकता. आपल्याला दररोज 3 ते 4 दिवस हे जे काय औषध आहे कोंबड्यांना द्यायचं आहे जेणेकरून आपल्या जे काही कोंबड्या आहेत त्या इतर कोंबड्यांना हा रोग होणार नाही. आणि सर्वात आधी महत्त्वाचे म्हणजे हा जो काही आजार आहे तर ज्या कोंबड्यांना झाला आहे त्या कोंबड्या आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत जेणेकरून हा आजार इतर कोंबड्यांनाही होणार नाही. तर आपल्याला एक लक्ष द्यायचं आहे की ज्या कोंबड्यांना हा आजार झाला आहे तर त्यांचे जे काही पायाचे सांधे आहेत तर ते सुजले नाही पाहिजे. जर ते सुजले असतील तर हा कॅल्शियमचा जी काही कॅल्शियमची कमतरता आहे तर त्यामुळे न होता हा एक प्रकारचा आजार आहे. तर जर काही कोंबड्यांचे सांधे सुजले नसतील तर कॅल्शियममुळे अशा प्रकारचा आजार होतो. तर अशा कोंबड्या आपल्याला लवकरच वेगळा करून ठेवायचे आहेत जेणेकरून इतर कोंबड्यांना हा आजार होणार नाही. त्याचबरोबर जे काय आपले शेड आहे ते स्वच्छ आणि कोरडे ठेवायचे आहे. जे काही पाणी आहे कोंबड्यांना तर ते आपल्याला पाणी स्वच्छ प्यायला द्यायचं आहे. त्याचबरोबर आपण कोंबड्यांना आठवड्यातून 2-3 वेळेस शेवग्याचा पालाही द्यायचा आहे जेणेकरून शेवग्याचा पाला हा कोंबड्यांसाठी एक औषधी वनस्पती ठरते. त्यांची रोगप्रतिकारशक्तीही त्यामधून वाढते. आपल्याला कोंबड्यांच्या खाद्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे जेणेकरून अशा प्रकारचे आजार होणार नाही. आपण कोंबड्यांना किती खाऊ घालतो पण त्यामध्ये कोंबड्यांचे जे काही वजन आहे वजन जे आहे ते वाढत नाही. कोंबड्या मोठ्या दिसतात पण त्यांचे जे काही वजन आहे तर ते हलके राहते. तर त्याचबरोबर आपल्याला खाद्यामध्ये जी काही सोयाबीनची पेंड आहे किंवा त्यालाच आपण DOC जे काही म्हणतो तर त्याचेही प्रमाण आपल्याला वाढवायचे आहे. तर त्यामुळे कोंबड्यांचे जे काही कॅल्शियमचे प्रमाण आहे शरीरामधले तर ते कवर होऊन जाते आणि आपल्या कोंबड्या जे काही त्या निरोगी राहतात. तर आपल्याला लवकरात लवकर हा उपाय करायचा आहे जेणेकरून याचे प्रमाण जे काय आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये वाढणार नाही. तर कोंबड्यांचे पाय लंगडे झाल्यामुळे काय होते की इतर कोंबड्या जे काय आहेत त्यांना तर त्यांचा चावा घेतात, त्यांना इजा करायला बघतात आणि जर काय कोंबड्यांच्या शरीरातून एकदा रक्त बाहेर आलं तर ते इतर कोंबड्या त्यांना डायरेक्ट मारून टाकतात. म्हणजे त्यांना चावून त्यांचं पूर्ण त्याची डेड होऊन जाते. तर अशा प्रकारचे जे काही नुकसान आहे आपल्या शेडवरती तर ते आपल्याला होऊ द्यायचं नाही. तर त्यासाठी आपल्याला एकतर खाद्यावरती विशेष लक्ष द्यायचं आहे आणि त्याचबरोबर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स या औषधाचा आपल्याला वापर करायचा आहे. तर त्याचबरोबर जर तुमच्याही शेडवरती जर असे काय आजार होत असतील तर तुम्ही कोंबड्यांना काय ट्रीटमेंट करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर काही यापेक्षाही जर काही वेगळं औषध असेल तुमच्याकडे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता जेणेकरून आम्हालाही त्यांचा उपयोग करता येईल. जर याचे प्रमाण जास्त वाढले तर तुम्ही जवळच्या जे काही डॉक्टर आहेत तर त्यांचा सल्ला नक्कीच घ्या. जर 1-2 दिवसामध्ये किंवा 2-3 दिवसामध्ये हा जर आजार त्या औषधांनी जर किंवा खाद्यात बदल करूनही जर कमी झाला नाही तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
आणि आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून कुक्कुटपालनामधील जर माझा जो काय आलेला अनुभव आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न करत आहेत. आणि तुम्हालाही कुक्कुटपालनामध्ये या व्हिडिओमुळे खूप मदत होणार आहे आणि तुम्हालाही कुक्कुटपालन करण्यास जे काही अडचणी येणार आहेत तर त्या अडचणीही येणार नाहीत. आणि तुमचे जे काही सक्सेस करण्याचे आपले जे काही शेड आहे सक्सेस करण्याचे प्रमाण जास्तीत जास्त वाढेल. आपल्याला मोठे नुकसान होणार नाही. तर कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.